T20 विश्वचषक स्पर्धेत आज 2 सामने खेळले जातील। यातील पहिला सामना नामिबिया आणि ओमान या संघात बार्बाडोस देशातल्या ब्रिस्टाउन इथल्या केन्स्टिंग्टन ओव्हल इथं सुरू आहे। प्रथम फलंदाजी करत ओमाननं नामिबियासमोर 110 धावांचं आव्हान ठेवलं आहे। नामिबियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, तर प्रथम फलंदाजी करत ओमाननं 19 षटक आणि 4 चेंडूत सर्व गडी गमावत 109 धावा केल्या। T20 विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध पहिल्यांदाच लढत आहेत, तर स्पर्धेत दुसरा सामना संध्याकाळी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये होणार आहे। दरम्यान काल झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेनं कॅनडाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली, तर दुसऱ्या सामन्यात गयाना इथल्या प्रोव्हिडन्स मैदानावर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं पापुआ न्यू गिनीचा 5 गडी राखून विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करत पापुआ न्यू गिनीच्या संघानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 137 धावांचं आव्हान ठेवलं होतं, तर वेस्ट इंडिजनं हे आव्हान 19 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं।